मित्रांनो, या स्पर्धेच्या निमित्तानं प्रो कबड्डी मध्ये आपण ज्याला नेहमीच पाहतो तो एक आपल्या मुंबईचा असणारा वैभव आपण म्हणूया. प्रो कबड्डीतले असणारे आंतरराष्ट्रीय पंच आरती भारी यांच्या ठिकाणी आगमन होतं. जोरदार टाळ्या होतो आरती भारी मॅडम यांच्यासाठी. मी सर्वप्रथम विनंती करतोय मंडळाच्या वतीनं परफेक्ट व्हॉइस इंग्रजी पेपरचे ज्येष्ठ पत्रकार आदरणीय भगवान परब यांना या ठिकाणी आपण सन्मानित करणार आहोत. भगवान परब मंडळाच्या वतीनं हा विशेष सन्मान होतोय भगवान परब यांचा. दोन ट्रेडर यायचे आणि दोन दोन चांगले मग एक राईट मीटर असेल ना चांगला फायनल मार स्पर्धा अत्यंत महत्वाची आहे आणि त्या निमित्तानं आपण सर्वजण महत्वाच्या क्षणांचे आपण साक्षीदार असताना पथकाला ज्यांनी शूटिंग मध्ये प्रदर्शित केलं ते सन्मान्य जितेंद्र कदम नाला सुपारा या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. मनपूर्वक स्वागत आहे आदरणीय सन्मान्य जितेंद्रजी कदम. स्पर्धा एन्जॉय करण्यासाठी आपण सज्ज आहोत. आपल्या सर्वांच्या ठिकाणी पुन्हा एकदा ओम ज्ञानदीप मंडळाच्या वतीनं आम्ही मनपूर्वक स्वागत करीत आहोत. आंतरराष्ट्रीय कबड्डी पंच आदरणीय आरती भारी मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. टोटल किती झाले वाढून जावं नको. प्रयत्न दमदार आपण पाहतो क्रीडांगण क्रमांक 1 वर हिरत बँकेच्या माध्यमातून व्यासपीठाच्या आपण डाव्या बाजूची असणारी गॅलरी यांच्या महिला भगिनींसाठी आपण आरक्षित ठेवलेलं आहे. विनंती आहे जे पुरुष क्रीडारसिक त्या ठिकाणी उपस्थित आहेत आपण महिलांना बसण्यासाठी त्या ठिकाणी संधी देऊया. प्रेमाची विनंती असेल आपल्या सर्वांना. देतात रे का बस इकडनं जाईल व्हिडिओच्या मागून. हां मी सनी मोरे यांच्या शुभास्ते आपण अनिलजी पाटील यांना या ठिकाणी आपण सन्मानित करणार आहोत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून या प्रभागामध्ये अत्यंत प्रभावी असं त्यानंतर पुढील सन्मानाकडे आपण जातो. आमच्या इथे मी राहुल कुमटेकर यांना विनंती करतो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शाखाध्यक्ष आदरणीय हरेशजी कोळी या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्यांचा देखील आपण सन्मान या ठिकाणी करत आहोत ओम ज्ञानदीपच्या माध्यमातून.
हरीश कोळी. मी करण हडकर यांना पुन्हा एकदा विनंती करतो आपण आपल्या शुभास्ते शाखाध्यक्ष हरीश कोळी यांना पण पुढच्या सन्मानासाठी मंडळाच्या वतीनं ध्रुव बंदरकर याला विनंती आहे. आपल्या शुभास्ते आपण पुढचा सन्मान करतोय. ध्रुव बंदरकर. भावेश कोळी विद्यार्थी सेना उपविभाग अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना आपण सन्मानित करणार आहोत. भावेशजी कोळी विद्यार्थी सेना उपविभाग अध्यक्ष, त्यांचा सन्मान या ठिकाणी ओम ज्ञानदीपच्या स्पर्धेत आपण करत आहोत. तुम्हा सर्वांच्या सक्षम थँक्यू व्हेरी मच. आपण वळूया पुन्हा एकदा सामन्याकडे. स्पर्धा अत्यंत महत्वाची एका बाजूला आपण पाहतोय तो मीरा भाईंदर महानगरपालिका आणि जे जे हॉस्पिटल यांच्या दरम्यानची लढत. क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी अत्यंत दर्जेदार असे खेळाडू या स्पर्धेच्या निमित्तानं आपण दोन्ही संघांकडून आपण पाहतोय. पुढची लढत देखील तितकेच तोलामोलाची आपण पाहणार आहोत. तर क्रीडागण क्रमांक 1 कडे जर वळलं तर विलन बँक आणि हिंदुजा हॉस्पिटल यांच्या दरम्यानची लढत आहे. रजत सिंग या ठिकाणी उपस्थित आहेत. रजत सिंग, सलील कळजुलकर या स्पर्धेच्या निमित्तानं विनोद क्रीडांगण क्रमांक 2 वर एक चांगली स्ट्रगल आपण पाहिली. सुपर्णकाला ऑन असताना नेत्रदीपक अशी पकड झाली जे जे हॉस्पिटलच्या माध्यमातून. त्या ठिकाणी आता चढाईसाठी आलेला आपण खेळाडू पाहतोय तो आशिष वाघ. तसं पाहिलं तर अहिल्यानगर जिल्ह्यातला खेळाडू त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लब त्याचा स्थानिक संघ जे जे हॉस्पिटलला संधी दिली 2024 आणि 2025. त्याचबरोबर यावर्षीच्या देखील आपण राज्य अजिंक्यपद स्पर्धेत त्याला पाहिलं होतं सिन्नर नाशिक येथे. स्पर्धा अत्यंत अटीतटीची आहे. मीराबाईकर महानगरपालिका आणि जे जे हॉस्पिटल क्रीडांगण क्रमांक 2. तेजस वर्धम या ठिकाणी येतोय. यावर्षी मुंबई शहरकडून ज्याला आपण सिन्नरला पाहिलं तो तेजस वर्धमची झालेली पकड या ठिकाणी आपण पाहताना क्रीडांगण क्रमांक 1 वर लढत आहे. त्यांचा प्रतिस्पर्धा शुभम चौगुले येतोय आपण पाहतोय. हिंदुजाच्या माध्यमातून शुभम चौगुले नेत्रदीपक असं पकड या ठिकाणी होताना पुन्हा एकदा आपण पाहताना युनियन बँकेच्या त्यांच्या ठिकाणी आगमन होतं. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवक भोसले, खूप खूप स्वागत आहे मॅडम आपल्या या स्पर्धेच्या निमित्तानं. वेलकम मॅडम. बोल. हो काय बोलतो. आलो आलो.
जसप्रीत राऊत या ठिकाणी मीरा भाईंदर कडून आक्रमणासाठी आहे.